सह्याद्रीच्या कुशीत सज्जनगडाच्या पवित्र छायेखाली वसलेले सोनवडी हे एक अतिशय नयनरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव. श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे भक्ती आणि शक्तीचा एक अद्भुत संगम आहे. आज गावात उत्साहाचे वातावरण ओसंडून वाहत होते. निमित्त आहे गावातील ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या मंदिराचा कळसारोहण सोहळा. सकाळी लवकर सूर्योदयाच्या आधीच गावात सनई चौघड्यांचा मंगलमय सूर घुमू लागला होता. गावात कोठेही भेदभाव नाही, फक्त एकजूट आणि एकमेकांबद्दलची आपुलकी आहे. आमचं हे जे गाव आहे ते सज्जनगडाच्या पायथ्याला वसल्यामुळं आमचं गाव पूर्णपणे धार्मिक आहे. भजन मंडळ, भारूड याला जवळजवळ 100 वर्षांची परंपरा आहे. गावाच्या मध्यभागी असलेले हनुमानाचे मंदिर, ज्याला तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हनुमानाच्या साक्षीनेच गावात असलेल्या काळभैरवनाथाच्या नूतनीकरण केलेल्या मंदिराचा आजचा हा मोठा दिवस होता. तुम्ही मध्य भागामध्ये जर गावठाण विभागामध्ये गेला सोनवडीमध्ये, तर आमचा सोन्याचा मारुती म्हणून एक मंदिर आहे. त्याची व्याख्या एक अशी आहे की त्याच्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे हनुमानाची, तर त्या हनुमानाच्या मूर्तीच्या गळ्यामध्ये आजही सोन्याचं लॉकेट आहे आणि त्यामुळे त्याचं नाव सोन्याचं मारुती असं पडलेलं आहे. पूर्वी आमच्या गावी बेंदूर हा सण खूप मोठा व्हायचा. जवळजवळ या गावामध्ये 100 बैलजोड्या होत्या, म्हणजे जवळजवळ 200 बैल होती या गावामध्ये. पण ती ट्रॅक्टर आधुनिक तंत्रज्ञानामुळे ती थोडी लोप पावत चाललेली आहे. तरी या सज्जनगड परिसरामध्ये अजूनही ती परंपरा आमच्या गावच्या शेतकऱ्यांनी राखलेली आहे. कमीत कमी 100 बैलगाड्या बेंदुरात येण्याच्या अख्ख्या गावातून चक्कर मारायचे, फिरायचे आणि मोठा बेंदूर असायचा. मग बैल सजवायचो, बैलाला कलर द्यायचा, असे झोल घालायची. पूर्वी आजोबांच्या काळात त्यावेळेला आमचं देऊळ सर्वसाधारण नदीच्या काठाला खालच्या बाजूला होतं. तर ते देऊळ साधं होतं. देवानं अंगात आणून सांगितलं की सर्वसाधारण बाबा पाण्याचा मला त्रास होतोय, पाण्याच्या आवाजाचा, म्हणून त्या मंडळींनी नंतर याच ठिकाणी, आता नवीन देऊळ बांधलं, याच ठिकाणी पहिलं कौलारू देऊळ बांधलं, तिथं त्याची स्थापना केली. त्याच्यानंतर गाववाल्यांना वाटलं की बाबा हे कौलारू देऊळ गळतंय, म्हणून स्लॅबची इमारत बांधली. स्लॅबची इमारत बांधली ही तिसऱ्यांदा झालं. परत सुधारणा करून सर्वसाधारण या वर्षी 2026 साली गावातल्या प्रतिष्ठित माणसांनी, यंग गँकांनी हे देऊळ उभारलेलं आहे. सज्जनगडच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सज्जनगडच्या भूमीत वसलेल्या सोन्यासारख्या माझ्या सोनवडी गावामध्ये आज कालभैरवनाथ, अर्थातच आमचं ग्रामदैवत कालभैरवनाथ याचा आज कलशारोहण कार्यक्रम आणि सुंदर अशी प्रतिकृती बनवलेलं हे मंदिर, याचा आज उत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे.
सगळे गावकरी जसे मी बघत आली आहे जन्मापासून किंवा मी इतर जणांकडून ऐकत आली आहे, जसे गावकरी तेव्हा सण साजरे करत होते उत्साहाने, त्याच पद्धतीने आज एकोपाने सर्व गावकरी एकत्र येऊन त्याच जल्लोषाने आज कार्यक्रम करत आहेत. गेले काही 3 दिवस झाले हा कार्यक्रम एवढा उत्साहात साजरा होत आहे की काल तर मिरवणूक होती गावची, त्याच्यामध्ये लहान मुलांनी बऱ्याच महिलांनी वगैरे लेझिमचे छान कार्यक्रम केले. त्याच्याबद्दल मला एवढं छान वाटतंय की आता मस्त म्हणजे हा कार्यक्रम एवढा सर्व संपन्न झाला. आम्ही सर्व या सोनवडी गावची लोक भाग्यवान आहोत की आमच्या साक्षीने, आमच्या थोड्याशा सहयोगाने एक आता भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी स्थापन होत आहे. आणि ह्या देव एकदम जागृत देवस्थान असल्यामुळं प्रत्येक त्या ठिकाणी सगळी लोक जमा होतात. मुंबईवरनं जरी लोक आली तरी पहिले या देवाच्या पाया पडल्याशिवाय परत मुंबईला जात नाही ती. आणि सगळी व्यवस्थित या गावची सेवा आमचा परमेश्वर या भैरवनाथ आहे, एवढीच माझी इच्छा आहे, एवढंच माझं भाषण आहे. संपूर्ण गाव मंदिराच्या प्रांगणात जमा झाले होते. लहान मुले आनंदाने धावत होती, तर ज्येष्ठ मंडळी जुन्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाचे नियोजन बघत होते. मुख्य सोहळ्याची वेळ जवळ आली. भटजींच्या मंत्रघोषाने वातावरण दुमदुमून गेले. महादेवांच्या घरी प्रत्यक्ष हा 11वा रुद्र आहे. काल भैरवनाथ अष्टभैरव आहेत. स्वतः महादेव कोणाची पूजा करतात? विष्णूंची पूजा करतात. त्यामुळं यांच्या मंदिरात जर राधा वल्लभ लाल की जय असं म्हणलं तर ते अतिप्रसन्न होतात. म्हणा एकदा, राधा वल्लभ लाल की जय, श्री महादेव की जय. काळभैरवनाथाची मूर्ती आणि मंदिराचे शिखर जणू काही साक्षात चैतन्याने भरून आले होते. जेव्हा कळसाची पूजा झाली आणि तो मंदिरात आरोहित करण्यात आला, तेव्हा काळभैरवनाथाच्या नावानं चांगलं भलं अशा घोषणांनी संपूर्ण परिसर निनादला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण हे केवळ एक मंदिर नव्हते, तर त्यांच्या गावाची एकता, त्यांची संस्कृती आणि त्यांच्या पूर्वजांची शिकवण होती. सोनवडी हे गाव निसर्गाने नटलेले तर आहेच, पण त्याहूनही अधिक ते मानवी नात्यांनी आणि बांधिलकीने समृद्ध आहे. कळसारोहणाचा हा सोहळा केवळ मंदिराचा नव्हता, तर तो गावकऱ्यांच्या अढळ एकजुटीचा आणि परंपरेचा विजय होता. सूर्यास्त झाला, पण मंदिरावरील नवीन कळस दिव्यांच्या प्रकाशात अधिकच चमकू लागला होता. जणू तो आज सोनवडीच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देत होता.